नातिपरायणं वरदं रामे आणि आता लग्न सोहळा संपन्न झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता मंडपामध्ये एवढी माणसं जमलेली आहेत की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हेच तर खरं गावच्या लग्नाचं सौंदर्य आहे. आणि आता नवरी रिसेप्शनसाठी तयार झालेली आहे आणि तिने छान निळ्या कलरचा शालू घातलेला आहे. आता तिची ओटी भरतायत आणि ओटी भरून झाल्यानंतर ती रिसेप्शनसाठी आता बाहेर येणार आहे आणि त्याच्या आधी तिला बाशिंग पण बांधलं जातं. तर हे बघू शकता तुम्ही आणि हे क्षण खरंच खूप म्हणजे आठवणीत ठेवण्यासारखे असतात. तर खूप खुश होती ती आणि आता ती रिसेप्शनसाठी तयार होऊन बाहेर आलेली आहे. आणि आता एकीकडे रिसेप्शन चालू होतं तोपर्यंत आम्ही पंक्तीत बसलो होतो आणि पंक्तीत बसून जेवण्याची मजा तर काही औरच असते. प्रेमाने वाढलेलं जेवण आणि त्यामागची माणुसकी खरंच मन जिंकून जातात. आणि आता नवरीला निरोप द्यायची वेळ जवळ आलेली आहे आणि इथे ढोल ताशे वाजायला लागलेले आहेत आणि ही फक्त वाद्याची धून नाही आहे हा, तर गावची परंपरा आहे, एकोप्याची भावना आणि आनंदाचा उत्साह आहे हा सर्व. तर सर्वकडे लगबग चालू झाली होती आणि पाठवणीची आता पूर्ण तयारी चालू झाली होती. तर आता बघू शकता इथे आता मोठ्यांचे आशीर्वाद घेतले जात आहेत. सर्वांना भेटून सर्वांना मुलगी नमस्कार करून आता निरोप घ्यायला निघालेली आहे आणि हे खूप भावुक क्षण असतात तिच्या आयुष्यातले आणि सर्वांच्याच आयुष्यातले. तर ते बघू शकता तुम्ही. आणि आता सर्व झाल्यानंतर तिला घरामध्ये पुन्हा असं म्हणजे नेलं जातं आणि सर्व देवाच्या वगैरे पाया पडून तिची पाठवणीची सुरुवात केली जाते. आणि आता ती वेळ आलेली आहे आणि खरं सांगू तर हे लग्न कायमच माझ्या आठवणीत राहील, कारण इथे कोणताही दिखावा नव्हता, मोठेपणाची स्पर्धा नव्हती. साधेपणात आपल्या संस्कृतीनुसार आणि माणुसकी जपत सगळे विधी पार पडले. आता इथे मांडवामध्ये बघू शकता खूप लोक जमलेली आहेत आणि नवरी मांडवाच्या बाहेर जाऊन मांडवाच्या वरती तांदूळ टाकून नमस्कार करून एका नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. आणि आतापर्यंत हसणं, गोंधळ, नाचगाणी आणि आनंदाने भरलेलं वातावरण पाठवणीच्या वेळी मात्र प्रत्येकाच्या डोळ्यात कडा नकळत ओलावतात. आजच्या काळात जिथे लग्न अनेकदा दिखाव्याची बनतात, तिथे हे लग्न मात्र नात्याचं, प्रेमाचं आणि आपल्या परंपरेचं खरं सौंदर्य जपून गेलं. मनापासून आशीर्वाद. नव्या प्रवासाला सुरुवात करणाऱ्या या दोघांचं आयुष्य आनंदाने, प्रेमाने आणि समाधानाने भरून जावो. आणि आमच्यासाठी हे फक्त एक लग्न नव्हतं, तर आयुष्यभर जपून ठेवावी अशी एक सुंदर आठवण होती.